दौंड शहरातून जाणारा मनमाड सांगली महामार्ग 160 क्रमांकाचा हा अपघाताला आमंत्रण देत असल्याचं पाहायला मिळतंय। वेळोवेळी नागरिकांनी तक्रारी करून देखील जो मनमाड सांगली महामार्ग आहे त्याचं दुरुस्ती केले नसल्यानं येथे अपघात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। तुम्ही पाहू शकता की ही ती थार गाडी आहे। तर पहाटेच्या सुमारास या थार गाडीचा अपघात झाला। एक कंटेनर जात होता, त्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याचं माहिती समोर आली। पोलिसांनी देखील याबाबतची माहिती दिली। याच्यामध्ये 4 तरुण होते। जे 4 तरुण काही लग्नाच्या निमित्तानं बाहेर जात होते, परंतु त्यांना काय अचानक ती गाडी थांबल्यानंतर त्यांना अंदाज आला नाही। त्यांनी ब्रेक मारला आणि ती गाडी पूर्णपणे त्या कंटेनरला धडकली आणि ते तरुण 4ही तरुण सिरियस असल्याची माहिती समोर येते। त्यांना दौंड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आणि त्या खासगी रुग्णालयाने सिरियस असल्याचं सांगत त्यांना लोणी काळभोर या ठिकाणी जे विश्वराज हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना रेफर करण्यात आलं। आता या सर्व घटनेला कोण जबाबदार हे देखील आता तितकंच महत्त्वाचं आहे। नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी दिल्या तरी देखील याच्यावर काही तोडगा निघताना दिसत नाहीये। आपल्यासोबत येथीलच काही प्रवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार। काय सांगा सर, किती दिवसापासून ते खड्डा आहे, कशा प्रकारचे येते खड्डा? खूप दिवसापासून खड्डा आहे। वारंवार नागरिकांच्या तक्रारी करून सुद्धा या खड्ड्याची दखल कोणी घेत नाहीये। आणि त्या खड्ड्या गाडी एखादी जर समोर चालली असेल तर त्याला अचानक खड्डा दिसला तर तो मागच्या माणसाला दिसत नाही, तो पुढची गाडी अचानक थांबते आणि हा मागून जाऊन असे बरेच अपघात झालेले आहेत। इथं वारंवार लोकांनी तक्रारी केल्या आहेत। बिनधास्तपणे बिनधास्त टोल घेत आहेत आणि याची दुरुस्ती कोणी करत नाहीये। याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी, नाहीतर सर्व आम्ही येणारे जाणारे आमच्या जवळपासच्या गावातले खूप मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। सर, हे सर्व आता घटना घडली, या घटनेनंतर आता ते 4 तरुण जे जखमी झाल्याची एक सिरियस असल्याची माहिती समोर येते। त्याच्यानंतर आता तुम्ही प्रशासनाला कशा प्रकारची मागणी करताय, काय सांगाल तुम्ही? आम्ही मागणी ही करतो की त्यांनी लवकरात लवकर या खड्डा बुजवावा आणि अपघात जे होत आहेत त्याला कुठेतरी प्रतिबंध घालावा। दौंड तालुक्याला आणि शहराला काय कुणी काय असा वाली राहिलेला आहे की नाही, असं काय? नाही, असं ह्या खड्ड्याच्या वातावरणात तर दिसते कोणी वालीच राहिलेला नाही। रस्ते सगळे उखडलेले आहेत। हा खड्डा कमीत कमी एक 15 ते 20 दिवसापासून आहे। त्याला कोणी बुजवण्याचा प्रयत्नच केलेला नाही। पाहिलं की कशा प्रकारे नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी दिल्या, तक्रारी देऊन देखील प्रशासनाने मात्र याच्याकडे दखल घेतली नसल्याचं माहिती समोर येते। जर प्रशासनाने याच्या अगोदर जर काळजी घेतली असती तर हा मोठा अपघात या ठिकाणी घडला नसता, असं देखील यावेळी प्रवाशांनी सांगितलं। पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड।